द ऑर्गनायझरमध्ये आता संभल मशीद वादावर एक कव्हर स्टोरी छापून आलेली आहे। संभलमध्ये शाही जामा मशिदीच्या जागेवर एक मंदिर होतं असं आरएसएसचं मुखपत्र मानल्या जाणाऱ्या द ऑर्गनायझरच्या स्टोरीमध्ये दावा करण्यात आला आहे। संभलच्या सांप्रदायिक इतिहासाचं सुद्धा या स्टोरीमध्ये वर्णन आहे। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी अलीकडेच असे मुद्दे उपस्थित करणं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलेलं होतं। संभलच्या सांप्रदायिक इतिहासाचंही या स्टोरीमध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे। द ऑर्गनायझरमध्ये संभल मशीद वादावर एक कव्हर स्टोरी करण्यात आलेली आहे। संभलमध्ये शाही जामा मशिदीच्या जागेवर एक मंदिर होतं असं आरएसएसचं मुखपत्र मानल्या जाणाऱ्या द ऑर्गनायझरच्या स्टोरीमध्ये नमूद करण्यात आलंय। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। चेतन, निश्चितच अजिंक्य, एकीकडे आपण पाहिलं होतं की मोहन भागवत यांनी नुकत्याच पुण्यामध्ये सुद्धा झालेल्या आपल्या भाषणामध्ये वक्तव्य केलेलं होतं की जुने वाद काढून न देता आपण सर्व एकत्रित आहोत, एकजूट आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। मात्र दुसरीकडे द ऑर्गनायझर हे जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एकंदरीतच विचारशैलीचं एक मुखपत्र मानलं जातं आणि या माध्यमातून पुन्हा एकदा जो शाही जामा मशिदीची मधील जागेवरती पुन्हा जे मंदिर असल्याचा दावा करण्यात आलेला आहे, त्यामुळे कुठेतरी एक फाटा देण्याचा प्रकार आहे तो आरएसएसच्याच एकंदरीत प्रमुखांना देण्यात आलेला आहे अशी चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे या संदर्भात आता भाजप देखील काय भूमिका घेते आणि संघाकडून या संदर्भात अधिकृतपणे काय स्पष्टीकरण येते हे पाहावं लागेल। मात्र या निमित्ताने पुन्हा एकदा देशामध्ये मंदिर आणि मस्जिद या जागांचा वाद आहे तो उफाळून येताना पाहायला मिळतोय। जिंकन, ठीक आहे चेतन, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आणि याच संदर्भात आपण आता प्रतिक्रिया देखील जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत सध्या सचिन सावंत आहेत। सचिनजी, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये। द ऑर्गनायझरमध्ये एक स्टोरी आली आहे, कव्हर स्टोरी संभल मशीद वादावर, आणि संभलमध्ये शाही जामा मशिदीच्या जागेवर एक मंदिर होतं असं ऑर्गनायझरच्या स्टोरीमध्ये दावा करण्यात आला आहे। मात्र कुठेतरी सरसंघचालक मोहन भागवतांचा अलीकडचाच एक मुद्दा होता त्यांनी मांडलेला की असे मुद्दे उपस्थित करणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं। कुठेतरी विरोधाभासी भूमिका वाटते आपल्याला? दुटप्पीपणा, दुतोंडीपणा हा संघाचा कार्यपद्धतीचा भाग आहे। अफवा पसरवणं, लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणं आणि स्वतःच्या बद्दल असंदिग्धता म्हणजे संदिग्ध वातावरण ठेवणं हे कायम ते त्यांच्या 1925 सालापासून जेव्हा स्थापना झाली तिथपासून तर त्यांचा हा कार्यप्रवाह आहे। त्यामुळे हे आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही। एकंदरच बोला सचिनजी, आवाज येतोय आपला? सचिन सावंत यांच्या सोबत आपला संपर्क तुटलेला आहे कदाचित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।